हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा मोद व्हावे। अपत्यापरी पावनी प्रेमग्रासा, महान दया सद्गुरु रामदासा। राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायाच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी, सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्व श्रोत्यास नमस्कार करून आपण राजपदाच्या विवरणास सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी गणेशाला वंदन आपण केलेले आहे. आता आपण श्री शारदा देवीला वंदन करणार आहोत. जय जय शारदा माता, जय जय शारदा माता। तू विद्येची अससी देवता, शारदा माता, जय जय शारदा माता। उत्सव होई 9 दिवसांचा, पूर घेई भक्ती रसाचा, अनुभव देसी दिव्यत्वाचा, शरणागत भक्ता, जय जय शारदा माता। ग्रंथारंभी तुला स्तविती, रचना करण्यात देवी स्फूर्ती, शकुन प्रार्थी तुझ कृपाधात्री, दर्शन देवी आता, जय जय शारदा माता। तू विद्येची अससी देवता, शारदा माता, जय जय शारदा माता। कवींच्या जीवनात किंवा गायकांच्या जीवनात शारदा मातेचे स्थान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण तीच त्यांना शब्द देत असते कवींना आणि गायकांना सूर देत असते. त्यामुळे शारदेचं स्तवन केल्याशिवाय माझ्या बाबतीत
दोन्हीचीच कृपा असल्यामुळे शब्द आणि सूर ती मला सतत देत असते. असो, नमस्कार करून आपण पुढील विवेचनाकडे वळूया. दशक 6 आपण सुरू केलेलं आहे. प्रथम देवशोधन हेच या दशकाचं नाव आहे. प्रथम समासही देवशोधन याच नावाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? देवशोधन समासात आपण पाहिलं की खऱ्या देवाची ओळख असते की जो आत्मज्ञानी पुरुष असतो, त्याला सत्स्वरूपाचं ज्ञान असतं, त्याच्यापाशीच त्या खऱ्या देवाची ओळख आपण करून द्यायची. त्याला ओळखून त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरण जाऊन आपण ते खऱ्या देवाची ओळख करून द्यायची आहे. कशासाठी असं सांगितलेलं आहे? ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे तेच आपल्याला त्या आत्मज्ञानापर्यंत नेणार आहे. तो मार्ग कसा चोखाळायचा ते आपल्याला तेच शिकवत असतात. आपल्या निरूपणातून शिकवत असतात. आता प्रथम आत्मज्ञानी माणूस हा आपल्याला काय सांगत असतात? आत्मज्ञानी माणूस म्हणजे संत बरं का, संत सद्गुरू. हे संत सद्गुरू आपल्याला काय सांगतात? प्रथम आपल्याला ते शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करायला सांगतात. शाश्वत आणि अशाश्वत हे दोन शब्द आपण नेहमी ऐकतो, पण शाश्वत कसं काय आहे? जे सदा सर्व काळ असतच असते. म्हणजे ही सृष्टी निर्माण होण्यापूर्वीही होतं, सृष्टीमध्येही आहे आणि सृष्टीचा लय झाल्यानंतरही राहणार आहे. असे जे परब्रह्म आहे, परमात्मतत्व, हे सगळी एकाच परमात्मतत्वाची नाव आहे. कोणी तर सत्वस्तू म्हणतं, कोणी परमात्मतत्व म्हणतं, कोणी परब्रह्म असं म्हणतं. तर हे परब्रह्म शाश्वत असं परब्रह्म आहे. आणि या परमात्म्यापासून अंतिम टप्प्यामध्ये ही सृष्टीची निर्मिती झाली आहे. ती सृष्टीची परब्रह्माला जे एकोम स्फुरण झालं, एकोम बहुस्त्याम हे स्फुरण झालं, ती मूळ माया होय. मूळ माया आणि परब्रह्म. मूळ मायेतूनच पुढे तिचा विस्तार होत गेला. मूळ मायेतून गुणमाया, गुणमायेतून त्रिगुण निर्माण झाले. त्रिगुण म्हणजे सत्व रजत तम हे त्रिगुण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि या त्रिगुणातून पासून म्हणजे त्यातील सुद्धा तमगुणापासून ही पंचमहाभूतांची निर्मिती झाली. मुळात आणि पंचमहाभूतांच्या निर्मितीतून अंतिम टप्प्यात ही दृश्य चराचर सृष्टीची निर्मिती झाली. मुळात माया ही परमात्म्याची अद्भुत शक्ती आहे, परंतु माया ही अशाश्वत आहे, तिला नाश आहे. नाश आहे, अंतिनाश आहे. त्यामुळे ते अशाश्वत म्हणून गणलं. तर तो शाश्वत काय? ज्या शाश्वत अशा परब्रह्मापासून ती निर्माण झाली, परंतु माया ही मुळातच अशाश्वत आहे. त्यामुळे त्यापासून ती पुढे सगळं निर्माण झाले. गुणमाया, त्रिगुण, पंचमहाभूत, मग चराचर सृष्टी हे सगळे आपल्याला अशाश्वतामध्ये मोडतं. आणि हा सगळा निवाडा आपल्याला सद्गुरू करून देतात. कसं त्याच्यातून परत करायचं आहे, शाश्वत परब्रह्माचं आपल्याला अनुसंधान करायचं आहे. कशासाठी? तर आपल्याला त्यापर्यंत जायचं आहे. आणि ही अशाश्वताची सृष्टी आपण बाजूला केल्याशिवाय आपल्याला शाश्वतापर्यंत जाता येणार नाहीये. त्यामुळे आपल्याला अशाश्वत आणि शाश्वत यांचा निवड आपल्याला सद्गुरू कृपेनेच ते करून देत असतात. एकदा तुम्हाला शाश्वत परब्रह्म कळलं की त्याचं अनुसंधान कसं ठेवायचं. आपण जरी अशाश्वतात असलो तरी शाश्वत असं परब्रह्माचं अनुसंधान हे कसं टिकवायचं ही कला सुद्धा आपल्याला सद्गुरू शिकवतात. आणि त्यामुळे काय होतं, आपल्या मनामध्ये सारखं शाश्वत अशा परब्रह्माबद्दल तोच विचार आपण करतो, मनन करतो. त्यामुळे आपण त्याच्याशी तदाकार त्यातूनच होत जातो. म्हणजे शाश्वताच्या अशाश्वतात राहून शाश्वताचा आपल्याला अनुसंधान शिकवण्याची कलाही आपल्याला सद्गुरूच करून देत असतात. आणि एकदा आपल्याला सारं ब्रह्म जे आहे ना, हे या चराचर सृष्टीला त्या ब्रह्माचंच अधिष्ठान आहे. त्यामुळे त्या ब्रह्मामुळे या चराचर सृष्टी त्या घडामोडी घडत असतात. हे आपण एकदा जाणलं की आपण त्या चराचर सृष्टीमध्ये आपोआपच त्यातून आपलं मन हे आपल्याला बाहेर काढायचं आहे, आणि शाश्वत परब्रह्माकडे वळवायचं आहे. हे आपल्याला या समासातनं आपल्याला सांगत आहे.
आणि आता काय होतं, आपल्याला जे दिसतं ते आपल्याला खरं वाटतं आणि साहजिक आहे, आपल्याला दृश्य सृष्टी दिसते पण आणि त्यामुळे ती खरी वाटते. पण परब्रह्म आपल्याला खरं का वाटत नाही? कारण ते सार आहे. ते सार असतं ना ते गुप्त असतं, गुह्य असतं, सूक्ष्म असतं. त्याला तुम्हाला बघण्यासाठी अंतःचक्षु तुमचे उघडले गेले पाहिजे. ती दृष्टी तुम्हाला आपल्याला सद्गुरू देत असतात आणि जे असार असतं, जे उघडपणे दिसतं ते असार असतं. असं इतकं सुंदर समर्थांनी दोन्हीचं विश्लेषण केलंय. सार म्हणजे ते अदृश्य असतं, ते दिसत नाही, गुह्य असतं ते सार, आणि ते डोळ्यांना दिसतं ते असार. असं समर्थांनी अतिशय सुंदर शब्दात आपल्याला या समासातनं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला म्हणून सूक्ष्म, अदृश्य, अतींद्रिय अशा परब्रह्माचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला सद्गुरूंच्या कृपेमुळे प्राप्त होतो. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? तर सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे आपल्याला साधन अभ्यास करायचा आहे. साधन अभ्यासामध्ये काय काय येतं? तर श्रवण, मनन, निधिध्यास आणि चौथी पायरी जी आहे ती साक्षात्कार. असं तुम्ही भरपूर श्रवण करा. सद्गुरूंकाने श्रवण करण्यावर समर्थांचा विलक्षण भर आहे. कारण त्यांच्या सद्गुरूंच्या मुखाने आपण श्रवण केलं ना की ते त्यांचा अनुभव आपल्याला आणून सांगत असतात की कळणाऱ्यांना ते बरोबर कळतंय, सद्गुरू सांगतायत तर त्यांचा अनुभव आहे. तो आपल्याला अनुभव तो आपल्याला घ्यायचा आहे. त्या दृष्टीने आपण त्यांचं सारखं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि त्या तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि मग एकदा तुम्हाला कळलं की अनुसंधान टिकलं. आता सार आणि असार पुन्हा मगाचाच विषय आहे. शाश्वत अशाश्वत सार असार, साराचा विवेक करायचा आहे. मग अशी मी सांगितलं की जे दृश्य दिसतं, डोळ्यांना दिसतं ते असार आहे आणि ते डोळ्यांना दिसत नाही, इंद्रियांना गोचर होत नाही, ते सार आहे. परब्रह्म हे सार आहे आणि अशाश्वत सृष्टी ही सगळी असार आहे. आता अशाश्वत सृष्टी ही याच्यामध्ये आपल्याला काय आपल्याला सांगता येतं की पंचमहाभूत आणि त्रिगुण या मिळून अष्टधा प्रकृती होते आणि ती त्यालाच दृश्य असं म्हणतात. त्यामुळे हे सगळं अष्टधा प्रकृतीच ही असार आहे असं इथे आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला सूक्ष्म, अतींद्रिय असा अदृश्य अशा परमात्म्याचा अनुभव येणे आपल्या अंगी बांधणे, त्याचं सामर्थ्य बाळगून घेण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी बांधायचं आहे. हेच खरं परमात्म्याचं वर्म आहे असं आपल्याला समर्थांनी या समासातून दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे हा विश्वास जे आपण भरून राहिलेलं दिसतो त्याचं अधिष्ठान हे परमात्मा आहे हे आपल्याला जाणायचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला तत्व झाडा जो आपण म्हणतो तो आपल्याला करण्याची गरज आहे. पंचभूतात म्हणजे सृष्टीमध्ये जी तत्व आहेत तीच आपल्या देहामध्ये आहेत. त्यामुळे तत्व ही तत्वामध्ये विलीन केली, सृष्टीच्या तत्वात विलीन केली की एक एक तत्व पंचमहाभूत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाशापासून निर्मिती होत जाते वायूची, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी आणि पाण्यातून पृथ्वी, पाण्यापासून पृथ्वी असा हा क्रम आहे. आणि तीच तत्व आपल्याही शरीरात आहे. त्यामुळे आपण पृथ्वीमध्ये पृथ्वी तत्व शरीरात विलीन करायचं आहे, जलामध्ये जलतत्व विलीन करायचं आहे शरीरातलं, अग्नितत्वात विलीन करायचं आहे, वायुतत्वही विलीन करायचं आहे आणि आकाशतत्व आपल्याला सगळे आकाश म्हणजे पोकळी, तर आकाशाने असतं परब्रह्माला म्हणूनच उपमा जास्त आकाशाची जवळची आहे. त्यामुळे आपण आकाशाची उपमा परब्रह्माला देते. ते आकाशासारखं विशाल आहे म्हणून आपल्याला ही चारही तत्व एकात एक विलीन करत जायचं आहे. म्हणजे मग उरतो तो काय? तो आपला आत्मा हा आपल्याला शिल्लक ठेवला जातो. असं आहे, एखादं काठोडं आपण बांधतो कपड्यांचं. आपल्याला आता या काळात आपल्याला गोहारण्याची माहिती नाही आहे, पण पूर्वीच्या काळी गोहारणी
यायच्या, आठवडं घेऊन यायच्या, आपणही घरात आठवडं बांधायचो. पण एक एक कपडा काढला त्यातला की आठवडं उरतं का? नाही उरत. तद्वतच हे आपलं शरीर आहे 82 तत्वांचं आठवडं आहे आणि ती तत्वात विलीन केली, मिसळत गेलं की एक आठवडं शिल्लक कुठे राहत आहे? आठवडं राहतच नाही. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही ही अनुभूती आपल्याला सद्गुरू देतात. तर शरीर म्हणजे मी नाही आहे, तर मी म्हणजे शुद्ध स्वरूप आत्मा आहे ही अनुभूती आपल्याला सद्गुरू कृपेने आपल्याला प्राप्त होत असते. असा ह्या समासाचा हा थोडक्यात विषय आहे. आणि हे दृश्य विश्व विचाराने बाजूला सारलं तर काय आपल्याला शिल्लक दिसतं? तर स्वस्वरूपच शिल्लक दिसतं आपल्याला. आपल्या जसं ही सगळी पंचमहाभूतं वगैरे एकमेकात एकात एक विलीन होत जातात. उलट्या क्रमाने बरोबर सृष्टीचं लय होत असतो. पृथ्वी तत्व आपात विलीन होतं, आप तत्व अग्नीत विलीन होतं, अग्नी तत्व वायूत विलीन होतं आणि वायू हा आकाशात विलीन होतो, आकाश तत्वात विलीन होतो. आता काय आपल्याला असं इथे सांगायचं का? असं एवढं सांगायचं आहे की ही पंचभौतिक सृष्टी आहे, ही दिसते आपल्याला. म्हणून जे दिसतं तेच खरं मानण्याचा माणसाचा स्वभाव असतो. परंतु जे नाशवंत आहे तो देव कसा असू शकेल हा मुद्दाही आपल्याला समर्थाने या ह्याच्यामध्ये पटवून दिलेला आहे. आणि हा आपल्याला उपदेश करतायत ते समर्थ. त्याच्यातच पहिल्याच ओळीत समर्थ म्हणताय, ऐका उपदेशाची लक्षणे, सायोज्य प्राप्ती होणे देणे, नाना मुखांचे वेगळे कामाने. परमार्थामध्ये उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञान दाखवण्याचा मार्ग आहे आणि इतर गोष्टी सांगणे हा उपदेश होत नाही असं समर्थांनी इथे आपल्याला स्पष्ट सांगितलेले आहे. तर ज्याच्यामुळे सायुज्य प्राप्ती होते त्याची लक्षणं आपल्याला इथे समर्थ म्हणतात, ही आपण कान देऊन ऐकायची आहे. आता हे का सांगितलंय? परमार्थाचा म्हणजे ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवणे हा उपदेश आहे. आणि मग त्याच्या वाचून दुसरं काही उपयोग नाही त्याचा, ते आपण करायला लागलो तर त्यांनी ब्रह्मज्ञानाचा मार्ग खुला होईल हे नक्कीच नाही होत असं. तर त्याच्यासाठी समर्थाने आपल्याला पहिल्या 4-5 कव्यामध्ये इतकी सुंदर उदाहरणं दिलेली आहे. ते म्हणतात, ब्रह्मज्ञाने उपदेश तो म्हणणे विशेष, धान्य विडदेसे भूस खाताने. धान्य आपण काढतो, काढतो आपण, काढणं दळण काढणं घरी व्हायचं. काढल्यावर त्याचं भूस असतं ना ते बाजूला सरतं. पण आपण धान्य सोडून जर भूस काढलं तर त्याने आपलं पोट भरेल का? नाहीच भरणार. त्यामुळे ह्याच्यात तसे नुसते श्रम आहेत ना, तर धान्य खाल्लं तर आपल्याला त्याचं आपल्या अंगी लागेल. तसं आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे तो आपण ऐकला, आचरणात आणला तर त्याचा उपयोग आहे. बाकीचे जे सांगताय ते उपदेश होत नाही. तसंच आपल्याला तो रसहीन कडवाचा आपण कुठला इतकी सोपी आणि साधी उदाहरणं की लोकांना सामान्यांना आपल्यासारख्या सामान्यांना ते पटतात. रसहीन कडवा कुठला किंवा ताक, लोणी काढलेलं ताकच परत घुसळलं तर, किंवा तांदूळाचं धुणं आपण म्हणतो धुतले तांदूळ की ते पिऊन आपलं पोट भरेल का? तर नाही भरत. भात जेवण्याचं समाधान पाळताना ते पोट भरेल, ते तांदूळाचं धुणं पिऊन आपलं पोट भरणार नाही. तर ध्वजच आता किंवा फळाच्या साली खाल्ल्या किंवा नुसत्याच चोईच्या, म्हणजे आपण ते चोडं म्हणतो आपण, ते आपण उसाची चिपाड जर खाल्ली त्यातला रसही आपल्याला ते रस मिळतो का? त्यातलं त्याने पोट भरत नाही. त्या चोचल्या किंवा खोबरं, नारळाचं खोबरं सोडून आपण जर करवंट्या काढल्या तर आपल्याला काही त्यांनी पोट भरत नाही. हे सगळं तसं व्यर्थही नाही, त्याच्यात श्रमच अधिक आहे, त्यातनं आपल्याला काहीच मिळत नाही. तर ब्रह्मज्ञानाचा जो उपदेश आहे त्याच्याशिवाय जर आपण हे सगळे उपाध्याय केले, दुसरी माहिती म्हणजे सगळ्यांना सद्गुरू दाखतात अशा प्रकारे, पण त्या दुसऱ्या सांगण्यामुळे आपलं काही समाधान होत नाही, त्याच्यामध्ये व्यर्थ श्रम आपल्याला करतात. त्यामुळे ब्रह्मज्ञानेन तैसे ब्रह्मज्ञानेन नाना उपदेशासेन सार सांगून सार कोण सांगायचे. तेव्हा आपल्याला सार घ्यायचं आहे, म्हणजेच परमात्मा स्वरूप आपल्याला प्राप्त करायचं आहे.
की ब्रह्मज्ञानावेळा नाना उपदेशांचा सेव, त्याच्याशिवाय ब्रह्मज्ञान असेल मिळालं तर हा आपल्याला श्रम होणारच नाही. तर जे आपण करतो, साधनं करतो, त्याचा आपल्याला शेव होणारच नाही. आणि म्हणूनच असार सांडून आपल्याला द्यायचं आहे आणि सार हे ग्रहण करायचं आहे. आणि हे शहाणे लोक म्हणजे शून्य आत्मज्ञानी लोक हे सदैव जाणतात. आपण आता मगाशी पाहिलं की ब्रह्म हे निर्गुण आहे, त्याचे निरूपण आपल्याला करायचं आहे. समर्थ करता येईल या समाजातनं. तर सूचित कराव्या निश्चित तुम्ही राहू नका, मन एका ठिकाणी स्थिर करा. 17 विचार जरी श्रवणाला बसलं तरी आपल्याला पुढे श्रवण म्हणजे निरूपण आहे की आपल्याला झोप येते किंवा डोक्या येतात आणि मग जो महत्त्वाचा भाग असतो ना तो निघून जातो. वक्ता जो सांगत असतो तो महत्त्वाचा भाग आपल्याला निघून जातो. त्यामुळे आपलं मन हे सूचित करायचं आहे, दुश्चित राहायचं नाही. दुसरे विचार श्रवणाच्या वेळेस मनात आणून द्यायचे नाही आहे. म्हणूनच श्रोत्यांना समर्थ सांगताय, विनंती करताय. मग आपण आता सृष्टीची रचना आपण बघितलं मगाशी की पंचभौतिक आहे आणि त्यामुळे ती टिकणारी नाही, सर्व काळ टिकत नाही पृथ्वी किंवा म्हणजे सृष्टी. तिचा लय हा होत असतो. ते परब्रह्मात म्हणजे एकेका मगाशी आपण म्हटलं तसं एकेका तत्व मागे मागे येऊन ते पुन्हा परब्रह्म तत्वात ही माया विलीन होत असते. त्यामुळे त्याचं काय आहे आणि त्याच्या आधी आणि अंती ब्रह्म निर्गुण ब्रह्म आहे आणि हीच त्या ब्रह्माची शाश्वतपणाची खूण आहे. आणि बाकीचं ते आहे पंचभौतिक सृष्टी, ती नाशिवंत आहे, हे आपल्याला जाणायचं आहे. आणि आता आपण म्हणतो की पंचमहाभूत म्हणतो की नाही, तर भूत या शब्दाचे 2 अर्थ आहेत बरं का. तिथे आपल्याला त्याचा अभ्यास केल्यावर कळलं की भूत म्हणजे आपण झालेले असं म्हणतो आणि भूत म्हणजे पिशाच. तर असं झालेलं आहे म्हणजे झालेलं आहे ते नाश पावणारच आहे हे आपण नक्कीच समजायचं पहिल्या अर्थाप्रमाणे. आणि भूत म्हणजे पिशाच. जर मनुष्याला जर आपण भूत म्हटलं तर मनुष्याला राग येईल की नाही. तर आपण देवाला जर देव असून सुद्धा आपण त्याला भूत म्हटलं तर त्याला कसं आवडेल. त्यामुळे आपण भूत म्हणजे पंचभूत म्हणजे देव नाही. आता आपण म्हणतो की पृथ्वी जलदेवता, अग्निदेवता म्हणतो, तसं नंतर क्षमा म्हणजे पृथ्वीला आपण भूमाता असं म्हणतो, देवताच म्हणतो ना. म्हणजे ही शाश्वत टिकणारी नाही आहे, प्रत्येकाने लक्षात ठेवायचे. देवता म्हणतो ते दिसतं ते आपल्याला देव मानण्याचा माणसाचा स्वभाव आहे, पण जो देव खरा देव कधी दिसत नाही. सूक्ष्म डोळ्यांनी पाहिलं तरच आपल्याला दिसतो. त्यामुळे जर देव एवढा थोर आहे तर त्याचा महिमा देवानिकांना सुद्धा कळत नाही. तर त्याला आपण ज्याने एवढं जग निर्माण केलं आहे देवानिकांना त्याचा महिमा कळत नाही, तर त्याला भूत म्हणणे कितपत योग्य आहे हा आपला आपण त्याच्यासाठी विचार करायचा आहे असं आपल्याला इथे सांगता येतं. भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष, या कारणे महापुरुष सर्व जाणती. भूताप्रमाणे जगदीश आहे, या जगाचा निर्माता आहे. हे म्हणजे किती सदोष आहे. आता आपण विवरण केलं त्यावरून आपल्याला लक्षात येईल की देवाला भूताचा पंचभूतांचं म्हणजे देव असं म्हणणं, देवाला भूत म्हणणं हे सदोष आहे. तसं म्हणू नये. आणि हे या कारणे महापुरुष सर्व जाणते. म्हणूनच हे आपल्याला जे तात्पर्याने असतात, ज्याला आत्म्याचं ज्ञान झालेलं असतं ते हे जाणतात, ते परब्रह्म तत्वालाच देव म्हणतात. त्यामुळे त्यांना हे सगळं ते बरोबर जाणत असतात. आता मूळ ब्रह्म कसं आहे हे आपल्याला पुढील ओव्यातून समजण्याने इथे सांगितलेलं आहे. मूळ परब्रह्म आपल्याला पुढच्या ओव्यातून समर्थ आपल्याला सांगतात की कसं परब्रह्म आहे. तर वर्णन कसं आहे तर आपल्याला मनाच्या श्लोकातले शब्द म्हणते ते शस्त्राने तुटत नाही, ते पाण्याने विकत नाही, ते कालोवीत जात नाही, त्याला क्षय नाही, असं ते ओव्या इथे छान दिलेले आहेत. जे ते हे जे जे रूप आणि नाम पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभाया वदेश
जगदीश आहे तो या सगळ्यांना व्यापून राहिलेला आहे. सभायामध्ये तो एकदत्त आपण म्हणतो ना, तसं हे परमात्मा तत्व या सगळ्यांना व्यापून राहिलेले आहे. परंतु या पंचभूतांना नाश आहे आणि आत्मा मात्र अविनाश रूपी आहे. हे आपल्याला समर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत आहे. आणि पंचभूते आणि त्रिगुण आपण प्रकृती बघितली ते दृश्यनाशी म्हणत आहेत, असं सगळे वेदश्रुती सगळंच म्हणताय. त्यामुळे निर्गुण ब्रह्म हे शाश्वत आहे हे त्यांनी लोक जाणतात. आता ते त्याचं वर्णन कसं आहे ब्रह्माचं, देश असते तोडीता तुटेना ते पावते जाळीता जाळीना कालविता कालविना पेटूने पाणी घालून ते कालवलं जात नाही, शस्त्राने तुटत नाही. इथे आपल्याला नैनम चिन्ह शस्त्राने ह्या शोकाची आठवण होते की ते आपल्याला शस्त्राने ते परब्रह्म तुटत नाही असं आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. वायूने उडत नाही, ते पडत नाही, झडत नाही, चढत नाही, घडत नाही, असं इतकं त्याचं वर्णन केलं आहे. आणि ज्याची वर्णच नसते त्याला वर्णच नाही आहे. काही ते पिवळे आहे का काळे आहे का श्याम आहे, आपल्याला हे त्याला वर्णच नाही आहे असं आपल्याला सांगता येतं. ते असताचे असे सर्व काळ हेच त्याचे वर्णन आहे. त्यामुळे आपल्याला मनाच्या श्लोकात सुद्धा आपल्याला नसे पीतना श्वेतना श्याम काही नसे अव्यक्त अव्यक्त ते व्यक्त अव्यक्त नीड नाही असं समर्थांनी मनाच्या श्लोकात 150व्या श्लोकात म्हटलेलं आहे. पण आता इथे थोडंसं मला इथे सांगायचं आहे की ते पीत नाही, श्वेत नाही, श्याम नाही, हे ते 3 का रंग घेतलेत किंवा का घेतले तर सत्व रज तम या गुणांचे ते रंग आहे. सत्वरजाचा पांढरा रंग आहे, रजोगुणाचा पित रंग आहे आणि तमोगुणाचा हा काळा श्याम वर्ण आहे. म्हणजेच हे परब्रह्म आहे, हे त्रिगुणांच्या अतीत आहे असा त्याचा अर्थ आहे या नसे पीतना श्वेतना श्याम काही. आणि ते व्यक्त नाहीच आहे, आपल्याला ते कळतंय ते व्यक्त व्हायला दिसतच नाहीये. तर मग काय आपल्याला दिसत नसतं तरी काय झालं, पण ते सगळे संचर संचलेले आहे. ते कसं आहे सगळीकडे भरून राहिलेले आहे. त्यामुळे दिसत नसलं तरी ते ब्रह्म आहेच हे आपल्याला परंतु ते दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले सूक्ष्मची कोंडाट नाही देते. जेथे तेथे एक सूक्ष्म तत्व हे कोंडाटून राहिलेले आहे, भरून राहिलेले आहे, संचून राहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला हे नक्की जाणायचे आहे की परब्रह्म तत्व. आता आपल्याला वाऱ्याची झुळूक अशी आलेली कळते, पण झुळूक येते असं दिसतं का आपल्याला, पण जाणवतं की नाही की वाऱ्याची झुळूक येताना दिसत नाही, पण आपण म्हणतो वाऱ्याची झुळूक आली. तसंच हे परब्रह्माच्या बाबतीत आहे. आपल्याला ते दिसत नाही पण जाणवलं पाहिजे असं आपल्याला इथे सांगायचं आहे. दृष्टीला लागेल आणि पण आपल्याला काय समज आहे, दृष्टीला जे दिसतं तेच खरं, ते पाहावे. आणि त्यामुळे आपण काय करतो, दृष्टीला दिसते, सृष्टी दिसते आपल्याला म्हणून त्याच्यामध्ये आपण बोलतो, पण ते गुंतणं हे काही योग्य नाही आहे. परब्रह्माचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. परंतु मूळ ते जाणावे गोप्य आहे. म्हणजे जे दिसतं ते दिसेल ते पाहतो, पण मूळ जे असतं, मूल्य जे असतं ते जाणारं लागतं. ते गौप्य असतं, सूक्ष्म असतं, गौप्य असतं, ते दिसत नाही असं याच्यात समर्थाने व्याख्या केलेली आहे. म्हणजे प्रगटते जाणावे असा किती सुंदर होईल. जे प्रगट दिसत आहे ते असा नाही हे जाणा. किती वेळा आपल्याला समर्थ समजावून सांगतात, आपल्याला कळेपर्यंत ते समजावून सांगतात. प्रगटते जाणावे नसाल आणि मुक्तते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमगू लागले. हे जर आपण सद्गुरुमुखाने अध्यात्म श्रवण केलं ना तर हा विचार आपल्याला आपोआप कळायला लागतो असं समर्थांचा अनुभव आहे. समर्थ आपल्याला खात्रीने सांगतायत गुरुमुखाने तुम्ही श्रवण करा की तुम्हाला सार आणि असार हे आपोआप कळायला लागेल. म्हणूनच जे उमजणार ते उमजावे, ते दिसेना ते पाहावे. जे आपल्याला उमजत नाही आहे ते उमजायचा प्रयत्न करायचा आहे, दिसत नाही ते पाहायचा प्रयत्न करायचा आहे. आणि कळेना ते जाणावे विवेक बळे. विवेकाने हा विचार आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कुठला आपण बघायचं बघितलं सारा विवेक आपल्याला
आपल्याला अत्यंत करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे सार म्हणजे परब्रह्म आणि असार म्हणजे हे चराचर सृष्टी ही आपल्याला असार म्हणून विवेकाच्या मनाने जाण्याचे. आणि हा आपल्याला जे आपल्या प्रत्येकाच्या अंतरात आहे गुप्ततेची प्रकट व्हावे, असाध्यतेची साधावे, हे आपल्याला साध्य करायचे आहे का. आणि असाध्य सहजपणे हे आपल्याला कठीण आहे, दुर्गम आहे, पण अभ्यासाने हे आपल्याला जाणायचं आहे. आणि सावकाश आपण अभ्यास करायचा आहे. कालडाचे अभ्यासाने हे आपल्याला अवघड आहे, ते आपल्याला साधायचं आहे असं आपल्याला समजते सांगतात. आणि आता ते कशा प्रकारे साधायचं आहे तेही आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. ते कसे साधायचे, तसे ते कोणे तरी साधावे, त्याची बोलणे स्वभावे, अध्यात्म श्रवणे ब्रह्मवे परब्रह्म. मगाच आपण परब्रह्म जाणारा अध्यात्म श्रवण निरूपण हे सद्गुरूंकडनं करावं हे आपल्याला सांगताय. तर ते अध्यात्म श्रवण आणि परब्रह्म आपल्याला जाणायचं आहे. आता ते तुला सांगतात बघा, पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्तायचे नव्हे, अव्यक्तते. ते पृथ्वी नाहीये, आप नाहीये, तेज नाही, वायू नाहीये, त्याला विशिष्ट रंग नाहीये, असं ते अव्यक्त परब्रह्म आहे. असं समर्थांनी त्या अव्यक्त परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. तया असं म्हणावे देव वरकड लोकांचा स्वभाव जितके गाव तितके देव त्याला कारणे. परंतु आपल्याला लोकांचा स्वभाव आहे त्याचे दिसतं, त्यालाच देव म्हणायचं. म्हणून आपण गाव तितकी मंदिरे म्हणतो ना, की गाव लोकांना इतके देव होतात. गावाप्रमाणे देवांची मंदिरं पण किती आपण बघतो झालेली आहे. त्याला वरकड लोकांचा, ज्याला दिसतं त्याला देव म्हणण्याचा लोकांचा स्वभाव असतो. आता आपल्याला हे कळलं की ऐसा देवाचा निश्चय झाला, जो परब्रह्म आहे ते तोच खरा देव आहे, हा आपल्या मनात निश्चय झाला. देव निर्गुण प्रत्ययाला, देव हा निर्गुण आहे हे आपल्याला प्रत्ययाला सद्गुरूंमुळे येतं बरं का. त्यांचं सेवा करायची, पादसेवन करायचे, नंतर त्यांनी सांगितलेली उपासना करायचे. त्या बळामुळे आपल्याला त्यांच्या कृपा प्रसादाने हा देव आपल्याला समजाला कळून येतो. आणि आता हे आपल्याला कळलंय, मग आता आपणाची आपल्याला शोध घ्यावा. आपल्या अंतरात आपण बघायचे आहे, अंतर्मुख होऊन आतमध्ये बघायचं आहे. अंतर्मुख का म्हटलेलं आहे, आपली दृष्टी आहे, वृत्ती आहे माणसाची, ती बाह्यमुख आहे, बाह्य विषयांकडे धाव घेणारी आहे. त्यामुळे ते बाह्य विषय आपल्याला सोडायचे आणि अंतर्मुख होऊन आपल्याला अंतरात बघा आपल्याला डोकवायचं आहे. त्यासाठी आपल्याला सद्गुरूच आपल्याला हे सहाय्य करत असतात, हे आपल्याला इथे मला सांगायचं आहे. आणि आपण आता सहज म्हणतो बघा, माझं शरीर, माझे शरीर म्हणतो म्हणजे मी शरीराहून वेगळा आहे हे आपल्याला समजतं, पण आचरणात आणत नाही आपण. माझा देह म्हणजे मी म्हणजे देव असं मानणं ही देहबुद्धी आहे. ती आपली देहबुद्धी सुटली तर आपल्याला आत्मबुद्धीकडे म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी अशी आपली अवस्था झाली तर आपल्याला हा देव आपल्या अंतरात बसलेला देव आपल्याला नक्की करू शकतो. म्हणजे मी म्हणजे देह नाही हे एकदा कळलं की मी म्हणजे आत्मा, या विषयावर आपण आरूढ होतो आणि आपण आत्मवृत्तीने आपली आत्मदृष्टी जी आहे ती आपल्याला आत्मदृष्टीनेच आपल्याला देव खरा देव करतो. हा चलन आहे. जसं परमात्म तत्वाचं अधिष्ठान असल्यामुळे सारी सृष्टी चालते ना, तसंच या देहाला आत्म्याचं अधिष्ठान आहे. आत्म्यामुळे हे सगळा देह आपला हालचाली करत असतो. पुढे हा विषय आहेच आहे, ते आपण स्पष्ट करूया त्याच्यावर. त्यामुळे देह म्हणजे काय, मगाशी मी बोलले की तत्वांचा विस्तार आहे. विचार केला तर देह हा तत्वांचा विस्तार आहे आणि तत्व ही आपण एक विदित करत गेलं तर आपल्याला फक्त शुद्ध आत्मा हा आहे हा आपल्याला त्याचा बोध होतो. आणि म्हणजे काठोडं सोडणं विचाराने सोडायचं आहे. काठोडं सोडायचे, तत्व सोडायचे म्हणजे काठोडं सोडायचं आणि ते सोडल्यानंतर आत्मा आपल्याला निखळ आत्मा शुद्ध आत्म्याचं आपल्याला दर्शन होतं. आपल्याला ठाऊकच मग आत्म्याला हे गुणधर्म जन्म मृत्यू हे गुणधर्म नाहीच आहे. देह हा देहाला जन्म मृत्यू, देहापर्यंत त्याची मदत आहे, आत्म्यापर्यंत त्याची मदतच जात नाही आहे. त्यामुळे
जन्ममृत्यू, कुठला जन्म आणि कुठला मृत्यू हे तुम्हाला कळल्यानंतर हे कळेल. म्हणजे आपल्याला आत्मा हा अमर आहे असं आपण म्हणतो, तसं हा आत्मा हा अमर आहे, देह नाशिवंत आहे, हे आपल्याला जाणायचं आहे. आणि जो देहबुद्धीने मानला गेलाय ना, तर तो विवेकाने आपल्याला त्याला मोकळं करायचं आहे. आणि हेच मोक्षपद आहे असं समर्थ आपल्याला या ओळीतून सांगतात. देहबुद्धीने मानला तो विवेके मोकळा केला, देहातीत होता पावला मोक्षपद. हे आपल्याला झालं की आपल्या जन्माचं सार्थक झालेलं आहे. निर्गुण आत्मा आणि आपण म्हणजे खोटा मी नाही, मी म्हणजे देह नाही, आपला जो अंतरात्मा आहे तो खरा मी आहे. आपण आणि निर्गुण आत्मा हा एक आहोत याचा विवेक आपणच करायचा आहे. त्यामुळे असं केल्यानंतरच आपल्या जन्माचं ते सार्थक होणार आहे. जसं स्वप्न आपण बघतो, पडतं स्वप्न आपल्याला झोपेमध्ये, पण जागा झाल्यावर ते स्वप्न राहतं का? स्वप्न राहत नाही, ते विरून जातं. तद्बरोबरच आपल्याला आत्मा परमात्मा हे कळलं ना की सगळी चराचर सृष्टी आहे ना ती विरून जाते आणि आपल्याला निखळ परब्रह्माचं तत्वाचं आपल्याला दर्शन करावं. आणि यासाठी काय करायचं आहे तर आपण असं निवेदावे, आपण आपल्याला परब्रह्माच्या अधीन करायचं आहे, त्याला आपण स्वाधीन व्हायचं आहे त्याच्या. त्यामुळे हे निवेदन आहे की आपण आपल्याला स्वतःला त्याच्या ताब्यात द्यायचे, परमात्म्याच्या ताब्यात द्यायचे आणि त्यामुळे आत्मनिवेदन करायचे. आणि विवेक आहे, आपण विवेकाने स्वतः उराचंच नाही आहे, पण मग तिथे मग मीला जागाच नाही आहे ना, मी नाहीच आहे तिथे, मी आणि तो एकच आहोत ही प्रचिती आपल्याला सद्गुरूंमुळे प्राप्त होते. आणि आत्मनिवेदन त्यासाठी आपल्याला हा समर्थाने सगळं सांगितलेलं आहे की अध्यात्म श्रवण काय सांगितले होगी, आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पादसेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. त्यांना आत्मनिवेदन करायचं आहे सद्गुरु प्रसादाने, हे आपल्याला साध्य होतं. आणि एकदा तुम्ही आत्मज्ञान झालं किंवा म्हणजे ब्रह्मबोध झाला आपल्याला की ब्रह्मबोध झाल्यानंतर तो ब्रह्मरूपच होतो आणि त्याच्यामुळे काय निखळ वस्तू आपल्याला प्राप्त होते आणि संसार तो होणार. संसारासाठी म्हणजे आपण म्हणजे आपल्याला समजतं की आपण ब्रह्मबोध झाल्यानंतर ही सगळी सृष्टी ही नाशवंत आहे आपल्याला कळतं. त्यामुळे काय होतं, तो देह आपला झालेला आहे आत्मज्ञान. त्यामुळे जो आत्मज्ञानी पुरुष असतो तो देह आहे तो प्रारब्धावर टाकतो आणि आत्मानंदात मग्न होतो. आणि त्यामुळे काय होतं, देहाचे भोग असतात ते आपल्याला प्रारब्धाचे भोग देहापर्यंत असतं त्यांची बदल, आत्म्याला त्याचा काहीही भोगायला लागत नाही. आणि प्रारब्धावर देह टाकून तो सावकाश आनंदामध्ये आत्मज्ञानी पुरुष सावकाश समाधानात अभिन्नपणे परब्रह्मरूपात विलीन होत असतो. आणि म्हणूनच ते म्हणतात यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रह्मे अभिन्न भक्त चिदाना. भक्त म्हणजे काय, विभक्त नाही तो भक्त, अशी आपल्याला व्याख्या करता येते. परब्रह्मात तो विलीन झालेला आहे, त्यामुळे तो भिन्नच नाही त्याच्याहून तो, त्यामुळे त्याचं संसाराची येळधार आहे ते आपोआपच चक्र जे आहे ते खंडित होतं. आणि मुख्य देवाला ओळखावं कसं तर सत्संग करणं, असं आपल्याला शेवटच्या ओळीत सांगतात. संसारी गुंडावे चुकवे देवा भक्ता ऐके झाले, मुख्य देवा ओळखिले सत्संग करणं. सत्संगाच्या योगाने आपल्याला मुख्य देवास ओळखता येतं. हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे. सत्संगतीत राहायचंय. देहाने सत्संगत झाली नाही तरी त्यांचे विचारांची संगत आहे. ते ग्रंथरूपाने त्यांनी जे विचार मांडले ते विचार आपण आत्मसात करायचे, त्यांची संगत ही आपल्याला सोडायची नाही. आणि आपल्याला तीच आपल्याला सद्गुरु संगत ही परमार्थ पथकापर्यंत पोहोचवत असते. झालेली विवरण सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करते. श्रीराम समर्थ.